आपल्या देशात आणि आपल्या महाराष्ट्रात कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा सरकार बसलेला आहे आणि हे सरकार बसलेलं असताना एक भिगवणचं प्रकरण त्या ठिकाणी तापलंय। एका हिंदू मुलीच्या नातेवाईकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्या मुलीचं अपहरण होतं। ही बाब सत्ताधाऱ्यांसाठी शर्मेची आहे, लाजिरवाणी आहे। आता हिंदूचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं असताना हिंदूंच्या मुली जर सुरक्षित नसतील तर आम्ही पाकिस्तानाकडे मदत मागायची, अमेरिकेकडे मदत मागायची की इंग्लंडकडे मदत मागायची, हा सर्वसामान्याला प्रश्न पडलाय। आणि त्याचा दुसराच भाग, हिंदूंची ज्यांनी मुलगी पळवण्याचं काम केलंय त्याला मदत करण्याचं काम भाजपच्या एका आमदारांनी म्हणजेच राहुल कुलनी केलंय, असं त्या मुलीच्या आईचा आणि तिच्या नातेवाईकांचा आक्रोश आहे आणि त्यांच्याच मुखातून आपण ऐकलंय। ही खूप मोठी शोकांतिका आहे, तुमच्या आमच्यासाठी दुर्दैव आहे। तुम्ही स्वतःला हिंदूंचे ठेकेदार समजता आणि एका बाजूने तुमचाच एक आमदार हिंदूंच्या मुली पळवणाऱ्याला सहकार्य करतो, मदत करतो। अशा जर घटना घडत असतील तर सर्वसामान्य तुमच्या विरोधात आक्रोश केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तुम्ही सक्षम आहात, हिंदूंच्या हक्कासाठी मैदानात तुम्ही उतरलाय, तर तुम्हाला माझी विनंती आहे, प्रथमतः राहुल कुल सारख्या व्यक्तीचा राजीनामा घ्या आणि त्याची पक्षातून हकलपट्टी करा। जोपर्यंत अशा व्यक्तीची तुमच्या पक्षातून हकलपट्टी होणार नाही, त्याचा राजीनामा घेतला जाणार नाही आणि अशा आमदारांना आणि अशा कार्यकर्त्यांना तुमच्याकडून बंद पडली जाणार नाही, तोपर्यंत तुमच्या पक्षावरती सर्वसामान्यांचा विश्वास राहणार नाही। कारण हे सिद्ध होईल की तुमचा पक्ष अल्लाउद्दीन खिलजी आणि औरंगजेब यांच्या विचारावर चालतो, असे माझ्यासारखे चळवळीतील कार्यकर्ते उद्या बोलतील तेव्हा तुमच्या सारख्यांना त्याला उत्तर नसेल, हे प्रथमतः आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ह्याच पद्धतीने आपण कारवाई केली पाहिजे। हिंदूंचं सरकार बसलेलं असताना हिंदूंच्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत होतेच कशी, हा माझा प्रश्न महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आहे।